तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय। इकडे बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बुलढाण्यामधल्या सावळा गावात रविकांत तुपकर यांनी मतदान केलंय। बुलढाण्यामधनं रविकांत तुपकर हे स्वतः निवडणूक लढवतात आणि काही वेळापूर्वीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि इतर मतदारांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन केलंय। एक मिनिट थांबा। तर बुलढाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं। बुलढाण्यामधनं प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेली आहे। ते विद्यमान खासदार सुद्धा आहेत। तर नरेंद्र खेडेकर, प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उद्धव ठाकरे गटाकडनं उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे बुलढाण्यामध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना आमने सामने असल्याचं चित्र आहे।